विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात सकल मराठा समाज उमेदवार देणार, पत्रकार परिषद संपन्न। मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात नाराजी पसरली असून मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत 5ही ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली। मराठा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे सुधाकर दादा बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, किशोर वाघ यांच्यासह समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विरोधी पक्षाला इशारा दिल्यानंतर देखील मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। त्यात येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याबाबत जरांगे पाटील यांनी निर्देश दिले असून त्या संदर्भात धुळे शहर, ग्रामीण, साक्री, सिंदखेडा, शिरपूर या 5ही विधानसभा मतदारसंघातून सकल मराठा समाज उमेदवारी देणार असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले। तर सकल मराठा समाजाच्या कोर कमिटीकडे इच्छुकांनी आपला बायोडाटा सादर करावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले। तर धुळे शहरातून सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, सुनील पाटील, राजेंद्र काळे हे इच्छुक असून ग्रामीण भागातून निंबा मराठे इच्छुक असल्याचे सांगण्यात आले। तर मराठा समाजाच्या सद्यस्थितीसाठी मराठेच जबाबदार आहेत, तुम्हाला मान्य आहे का, या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। तर त्यावर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी होकार देखील दिला। तर जरांगे पाटील निर्णय घेतील यावर सकल मराठा समाज ठाम राहणार असल्याचे देखील यावेळी सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले। सकल मराठा समाज धुळे आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलंय की आपल्याला 288 विधानसभेच्या जागा लढवायच्या आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून अंतरवली सराटीला 29 तारखेच्या आत आम्हाला सादर करायची आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका, आम्हाला फक्त आरक्षण याच्यासाठी राजकारणात उतरायचं आहे, आमचा राजकीय कोणता हेतू नाही। आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की मराठा, धनगर, लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा 18 पगड जाती असतील, याच्यापैकी ज्या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल। त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये 2 राखीव आहे, शिरपूर आणि साक्री, आणि 3 ओपन आहे। तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली की कोणाला जर या सकल मराठा समाजातर्फे निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती, बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत। आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये मी स्वतः भानुदास बगदे, राजूदादा काळे, सुधाकर दादा बेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारी करता इच्छुक आहे। आणि धुळे ग्रामीणमधून निंबा दादा मराठे हे उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केलेली आहे।